तर डहाणूतील घोलवडसह बोर्डी परिसरामध्ये सुद्धा लव्ह जिहादचं प्रकरण समोर आलंय। जैन आणि मारवाडी समाजातील मुलींची फसवणूक झाल्याचा आरोप केला गेलाय। काही मुलींना स्टुडंट व्हिसावर लंडनला पाठवल्याचं उघड झालंय। रॅकेट काम करत आहे का याचा SIT मार्फत शोध सुरू आहे। भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। आज ज्यांनी स्टुडंट व्हिसा काढून ही तजवीज करून या मुलींना लंडन पर्यंत नेलंय, इथे त्यांचे घरी खायचे वांदेत, कोणी फंडिंग केलं, कुठून पैसे उभे राहिले, या सगळ्या गोष्टीची चौकशी येणाऱ्या दिवसात होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनायक, लव्ह जिहादची 2 प्रकरणं समोर आलेली आहेत। पोलिसांचा तपास या प्रकरणी सुरू आहे। काय नेमकी माहिती समोर आली आहे? नक्की जगदीश, 1 जून 2026 रोजी डहाणू तालुक्यातील डहाणू पोलीस स्टेशन मध्ये लव्ह जिहाद संदर्भात एक तक्रार दाखल झाली होती। 2 सख्या बहिणीवरती त्यांच्यावरती अत्याचार एका मुस्लिम युवकाकडून करण्यात आला होता आणि हे प्रकरण आहे ते लव्ह जिहादच्या माध्यमातून झाल्याची तक्रार आहे ती पीडितांच्याकडून देण्यात आली होती। त्यानंतर हा आरोपी जो आहे तो फरार झाला होता। काल आरोपीला पालघर पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्याला तात्काळ जामीन मंजूर दिल्यानंतर या प्रकरणामध्ये जो जन आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणात उद्भवला होता। त्याच जन आक्रोशचा आज आपण डहाणू शहर आहे पूर्णपणे आज बंद होतं। डहाणू शहराच्या शेजारील बाजारपेठा आहेत त्याही पूर्ण सकल समाज हिंदू यांच्याकडून बंद करण्यात आल्या होत्या। आता आपण पाहू शकतात की आता या ठिकाणी 6 वाजलेले आहेत। डहाणू पार नाका आहे, सागर नाका या ठिकाणी ही जी जनसभा आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येने महिला असतील, युवक असेल, त्याच्यानं विद्यार्थिनी असतील, स्कूलच्या विद्यार्थी असतील, या सभेला उपस्थित राहिलेले आहेत। यामध्ये सकल हिंदू समाजाने आज जे जागरण सभा आहे त्या सभेचं आज जे आयोजन केलेलं आहे, ही सभा गेल्या 10 मिनिटापासून सुरू झालेली आहे। या सभेला हिंदू समाजाचे तसेच जैन समाजाचे काही गुरु आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। त्याच पद्धतीने दुसरं जे प्रकरण आहे ते लव्ह जिहाद संदर्भात बोर्डी आणि घोलवड या गावातला आहे। त्या शालेय स्टुडंट विद्यार्थिनीला लव्ह जिहाद प्रकरणात अडकून त्यांना लंडन या ठिकाणी स्टुडंट व्हिसा काढून पाठवण्यात आलेला शिक्षणासाठी। ठीक आहे जगदीश, विनायक, तुम्ही असेच जोडलेले रहा।